श्रावण महिना संपत असताना जुळून आलेला गुरुपुष्पामृत योग अतिशय शुभ, पुण्य, फलदायी आणि लाभदायी मानला जातो। त्यामुळे उद्या गुरुपुष्पामृताचा योग अतिशय छान महत्त्व दिवसाचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मी अनुराधा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। तर बघा, उद्या आहे गुरुपुष्पामृत आणि श्रावण महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे आणि गुरुपुष्पामृताचा योगही घडून आलेला आहे। जेव्हाही गुरुवारी पुष्प नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्पामृत योग होतो। हा योग सर्व कार्यासाठी शुभ मानला जातो। या योगावर आपण सोनं खरेदी केले की हे खरंच शुभ मानलं जातं। आपण कुठल्याही व्यवसायाची सुरुवात जर या दिवसापासून केली तर ते खरंच त्याचं यश मिळतं असंही म्हटलं जातं। म्हणजे गुरुपुष्पामृत योगात श्रावण महिन्याची सुरुवात जेव्हा झाली होती तेव्हाही आला होता गुरुपुष्पामृत आणि सांगता होतानाही गुरुपुष्पामृताचा योग जुळून आलेला आहे। त्यामुळे हे शुभ मानलं जातं आणि गुरुवारी म्हणजे उद्या 21 ऑगस्ट दिवशी सकाळी 6:23 सुरू होत आहे तर ते रात्री 12:08 हा योग आहे। म्हणजे दिवसभर हा योग आहे। तर या योगामध्ये आपल्याला बघा, अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्पामृत योग हा श्रेष्ठ मानला जातो। कारण गुरुवारी जेव्हा पुष्प नक्षत्र येते तेव्हा गुरुपुष्पामृत योग हा जुळून येत असतो। त्यामुळे धार्मिक कार्य करणे उत्तम मानलं जातं। त्यामुळे आपण त्या दिवशी लक्ष्मीची पूजा करावे, कारण लक्ष्मीची पूजा आणि आपल्यासोबत आपल्या महाराजांचे म्हणजे गुरूंची सेवा करायची आहे। तर बघा, त्या दिवशी आपल्याला पुष्प नक्षत्र अतिशुभ आणि कल्याणकारी असतं। त्यामुळे लक्ष्मी देवीचे पूजन विशेष मानले जाते। बघा, ज्यांना कुणाला बघा बरेच जणांना कर्जापासून मुक्तता मिळवण्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी कुणाच्या अनेक समस्या असतात। बघा, प्रत्येक आर्थिक चणचण असते तर त्यांनी लक्ष्मीची त्या दिवशी खूप मनोभावे पूजा केल्याने या समस्येचं नक्कीच निवारण होत असतं। कारण हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातं। कारण बघा, आपण गुरुपुष्पामृताच्या योगा दिवशी आपलं मंत्र, तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी अत्यंत उपयोग असतो। त्यामुळे गुरुपुष्पामृत योग दिनी आपलं गुरुमंत्र घेणे उत्तम असतं। त्यामुळे आपल्याला या दिवशी बघा, कोणी गुंतवणूक करतं, कोणी व्यापाराची सुरुवातही नवीन करतं। तर त्या दिवशी आपल्याला बघा घरामध्ये या वस्तू नक्कीच आणायच्या आहेत। बघा, आपण सोनं वगैरे खरेदी करावी असं काही नाही आहे। तर आपण सोन्या व्यतिरिक्त आपण श्रीयंत्र घरी आणायचं आहे, कुबेर मंत्र आणू शकतो घरामध्ये, किंवा कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मीला खूप प्रिय असते तर तेही आपण घरी आणू शकतो। किंवा आपण मीठ आणायचं आहे, गुरुपुष्पामृताचं मीठ आणलं तरी चालतं। म्हणजे ह्या वस्तू नक्कीच तुम्ही घरी घेऊन यायच्या आहेत। तर यामुळेही तुम्हाला लक्ष्मी जे काही आवडते वस्तू आहे तर त्या नक्कीच घरी आपल्याला आणायच्या आहेत। बघा, गुरुपुष्पामृत योग खूप महत्त्वाचा असतो। त्यामुळे याला खूप महत्त्व असतं आणि आपल्या धार्मिक हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व असतं। आणि बघा, श्रावण महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे तर त्यावेळेस आपल्याला स्वामी महाराजांचाही आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे। बघा, तारक मंत्राचा खूप प्रभावी मंत्र आहे आणि स्वामींना आवडतं मंत्र आहे। त्यामुळे आपल्याला 100% हे यश देणारे आहे। त्याच्यामुळे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे। तर ते आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे, मंडल म्हणायचं आहे। म्हणजे 21 वेळेस आपण जेव्हा एका ग्लासमध्ये पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे तेव्हा त्यावरती उजवा हात ठेवायचा आहे आणि ते तारक मंत्र आपल्याला 21 वेळेस म्हणायचं आहे। जेव्हा आपण पूजा करतो दिवा प्रज्वलित करायचा आहे, स्वामीचा मूर्ती किंवा फोटो समोर ठेवायचा आणि त्यासमोर आपल्याला एक ग्लास पाणी भरलेला ग्लास घ्यायचा आहे आणि आपल्याला तारक मंत्राचं मंत्र म्हणायचं आहे। तर त्या दिवशीही आपण स्वामीचा जप, मंत्र, लक्ष्मीचे स्तोत्र, जे काही तुम्हाला मंत्र स्तोत्र म्हणता येतं तेवढं तुम्ही जेवढी जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा नक्कीच करायचं आहे आणि तारक मंत्राचंही अनुष्ठान नक्कीच या दिवशी करायचं आहे। आणि ते जे काही तारक मंत्राचं पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून आपल्याला सगळ्यांना घरातले जेवढे काही आहे तर त्यांना ते द्यायचं आहे तीर्थ स्वरूपात। तर बघा, यामुळे आपल्या घरातली जी काही आपले जे दुःख वगैरे आहे तर ते नक्कीच जातं। आणि या गुरुपुष्पामृताच्या योगाच्या दिवशी आपण हे नक्कीच आपल्याला करायचं आहे आणि या वस्तूही आपल्याला घरी आणायच्या आहेत। तर बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण नेहमी पूजा अर्चना करतो, मनोभावे पूजा करतो। तर बघा, आपल्याला कष्टाला किंवा मेहनतीला आपल्याला यश मिळावं म्हणून आपण हे मनोभावे आजच्या दिवशी नक्कीच पूजा करायची आहे। बघा, गुरुपुष्पामध्ये नेमकं काय करायचं आहे बघा, त्या दिवशी सोनं चांदी खरेदी करायचं आहे। जर शक्य झालं तर तुम्ही चांदीचं पैंजणही तुम्ही खरेदी करू शकता।
गुरुपुष्पामृत योगामध्ये गुंतवणूक करणं शुभ मानलं जातं. जेवढे शक्य होईल तेवढ्या वस्तू खरेदी करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. कोणतीही एक वस्तू तरी नक्की घरी आणायची आहे आपल्याला यापैकी. आणि आपल्याला गुरुपुष्पामृत योगात व्यवसाय व्यापार संबंधित महत्त्वाचे कामं करता येऊ शकतात. बघा, अडकलेले पैसे मिळवण्यासाठी योजनेवर या काम करता येतं, त्याच्यामुळे यश प्राप्त होतो. तुम्हाला तुमच्या काही अडचण असतील तर त्या पैशाचे संबंधित काही समस्या असतील तर गुरुपुष्पामृतामुळे योगामध्ये लक्ष्मीची पूजा केली तर याचं नक्कीच तुम्हाला पुण्यफळ मिळतं. गुरुपुष्पामृत योगात लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी येते आणि लक्ष्मी देवीची कृपेने धनप्राप्ती होते असेही म्हटलं जातं. बघा, गुरुपुष्पामृत हा योग खरंच खूप छान आला आणि श्रावण महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे. त्यामुळे आपण जी काही नित्यसेवा करतो तेही आपल्याला स्वामींची नित्यसेवा करायची आहे. आपल्या कुलदेवतेची पूजा करायची आहे. बघा, आपण त्या दिवशी श्रीयंत्र हे नक्कीच आणायचं आहे. बघा, श्रीयंत्रावर आपण आणल्यावर त्याचं कुंकुमार्चन केलं तर अत्यंत शुभ असतं. गुरुपुष्पामृताच्या दिवशी आपल्याला सकाळी उंबरट्याची पूजा करायची आहे. बघा, आपल्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे, रांगोळी काढायची आहे, तिथे पण आपल्याला पूजा करायची आहे उंबरट्याची. आणि आपल्या शेगडी जिथे आपण स्वयंपाक करतो तर तिथेही आपल्याला पूजा करून आपण स्वयंपाक करायचा आहे. नैवेद्य दाखवायचा आहे उद्या. आणि उद्या छान असा दिवसांचा खूप महत्त्व अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे गुरुपुष्पामृत योग हा खरंच खूप छान घडून आलेला आहे. आणि त्या उद्याचा गुरुवार तर आपल्या स्वामी महाराजांचीही पूजा करायची आहे, सोबतच लक्ष्मीचीही पूजा करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये या दिवसाचं महत्त्व आणि माता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काय करायचं आहे या दिवशी तर हे सांगण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.